नमस्कार, प्रमिलाज हेल्दी किचन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण मोदकाची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. जेव्हा आपल्या घरात भाजीपाला शिल्लक नसेल किंवा आपल्याला चमचमीत झणझणीत असं काहीतरी नवीन खावंसं वाटेल, तेव्हा ही भाजी आपण नक्कीच बनवू शकतो. तर आपण इथे संपूर्ण कृती सविस्तरपणे शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर ही भाजी बनवण्यासाठी आपण 2 कांदे घेतलेले आहेत. त्याला या पद्धतीने कट करून घेणार आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित असे आतपर्यंत भाजले जातील. या पद्धतीने आपल्याला दोन्हीही कांदे व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत. कांदे आपले कट करून झालेले आहेत. आता इथे आपण गॅसवरती एक जाळी ठेवून घेतली आहे. त्या जाळीवरती आपण 2 कांदे भाजण्यासाठी ठेवून घेतलेत. सोबतच आपण थोडंसं खोबरंही आपण इथे ठेवून घेतले. खोबरं आणि कांदे आपल्याला या पद्धतीने भाजून घ्यायचे. खोबरं हे पटकन भाजलं जातं, त्यामुळे ते लगेच आपल्याला इथे काढून घ्यायचे. खोबरं भाजून झालेलं आहे, ते काढूनही घेतलंय. आता आपल्याला कांदे हे व्यवस्थित भाजून घ्यायचे. कांदे व्यवस्थित भाजून झालेले आहेत. चिमट्याच्या सहाय्याने ते काढून घेऊयात आणि पुढील कृती करूयात. आता इथे एक तवा घेतलाय, त्यावरती 3 चमचे शेंगदाणे टाकून घेतले. ते आपल्याला भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाले आहेत. आता यावरती आपल्याला 3 चमचे तीळ टाकून घ्यायचे. तीही व्यवस्थित आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही इथे कलर चेंज झालेला आहे. आता हेही आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तीळ इथे आपण काढून घेतलेत. आता आपल्याला इथे खोबरे किस टाकून घ्यायचा आहे. 2 चमचे खोबरे किस आपल्याला इथे लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे. खोबरे किस भाजून झालेला आहे, तोही इथे आपण काढून घेतला आहे. आता इथे 2 हिरव्या मिरच्या आणि 4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर, त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत अगदी 1 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे. हे इथे आपण सर्व भाजून घेतलं आहे. आता भाजून घेतलेले शेंगदाणे, भाजून घेतलेला खोबरे किस आणि तीळ हे आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. हे आपण मोदकांमध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घेणार आहोत. पाहू शकता मिक्सरमध्ये हे अगदी ओबडधोबड कुटून घेतलं आहे, वाटून घेतलं आहे. आता इथे आपण खोबरे, कांदा, हिरवी मिरची या सर्व वस्तू बारीक वाटून घेणार आहोत. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि हे मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. आता इथे आपण एक कढई ठेवून घेतली आहे. या कढईमध्ये आपल्याला 4-5 चमचे तेल टाकून घ्यायचे. तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे. लसूण अगदी पेस्ट नाही बनवायची. ठेचून टाकल्यामुळे भाजीला चव अगदी छान येते. लसूण परतला गेला. आता त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि 10-12 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची. हे सर्व जिन्नस परतली गेली की लगेच आपल्याला यामध्ये खोबरे, कांदा यांचं जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचे. वाटण टाकून घेतलंय. हे सर्व मिश्रण ढवळत ढवळत आपल्याला परतून घ्यायचे. 3-4 मिनिटे लागतात हे सर्व व्यवस्थित परतण्यासाठी. व्यवस्थित आपलं हे मिश्रण परतलं गेलं आहे. त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे. त्यामुळे आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत, जेणेकरून मसाले करपणार नाहीत. आता यामध्ये आपण 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, हे सर्व मसाले आपण या वाटणामध्ये टाकून घेतले. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय, एकत्रित करून घ्यायचंय. कढईतील वाटण व्यवस्थित असं परतलं गेलं आहे. त्यामुळे आपल्याला यामध्ये आता पाणी ॲड करून घ्यायचे. परंतु पाणी टाकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं, नेहमी पाणी हे गरम करूनच टाकायचं. पाणी गरम टाकल्यामुळे काय होतं, एकतर भाजीला कलर खूप छान येतो आणि चवही बिघडत नाही. पाहू शकता तुम्ही आत्ताच भाजीला कलर छान दिसू लागला आहे. आता आपण मोदक बनवण्यासाठी
पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथे 1 वाटी बेसन घेतलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. सोबतच पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर. हे सर्व आपण टाकून घेतल्यावर हे बेसन पूर्ण एकजीव करून घेणार आहोत. बेसन एकत्र करून घेतल्यावर आपण थोडं थोडं पाणी टाकून हे कणिक भिजवल्याप्रमाणे पीठ भिजवून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचे आहे. एकदाच जर पाणी टाकलं तर पातळ होण्याची शक्यता असते. पाहू शकता तुम्ही ज्या पद्धतीने कणकेचा गोळा आपण बनवतो त्या पद्धतीने बनवला आहे. आता थोडं थोडं पीठ घेऊन आपण याचा गोल असा गोळा तयार करून त्याची एक पारी बनवणार आहोत. ती पारी बनवून आपण शेंगदाणे, हावरी आणि खोबरेकीस यांचे जे सारण तयार करून घेतले होते ते सारण या पारीमध्ये भरून अगदी व्यवस्थित असा मोदक तयार करून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे. खूप सोपं आहे. तुम्ही अगदी सहजपणे बनवू शकता. आता पुन्हा एक मी या पद्धतीने तुम्हाला मोदक बनवून दाखवणार आहे. एक गोळा घेतला आहे. त्याची आपल्याला पुन्हा एक या पद्धतीने पारी बनवून घ्यायची आहे आणि आपण बनवलेलं सारण यामध्ये भरून त्याचं तोंड बंद करून आपल्याला मोदक बनवून घ्यायचा आहे. ही भाजी खाण्यासाठी खूप चविष्ट लागते. तुम्ही जर एकदा बनवली तर नक्कीच पुन्हा पुन्हा याच पद्धतीने बनवाल. या पद्धतीने आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत. आता इकडे आपल्या भाजीला तोपर्यंत उकळी आलेली आहे. या भाजीमध्ये आपण हे मोदक टाकून घेणार आहोत. सर्व मोदक आपण इथे टाकून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला 5 ते 7 मिनिटे व्यवस्थित असे हे मोदक शिजवून घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही इथे मोदक शिजले गेलेले आहेत. आता यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि अगदी 1 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचे. अतिशय झणझणीत, चमचमीत, स्वादिष्ट अशी ही मोदकांची आमटी आपली तयार आहे. पाहू शकता तुम्ही इथे. दिसण्यावरूनच समजत असेल किती चवदार ही आमटी तयार झाली असेल ते. आता ही आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया. तर आजची आपली रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन छानशा